दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मराठा उद्योजक विकास संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। शनिवारी 16 मार्च रोजी या मेळाव्याचे उद्घाटन मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्राचार्य प्रशांत पाटील, विशाल देसले, डॉक्टर विश्वासराव पाटील, वत्सला खैरे, विशाल वावरे आदी उपस्थित होते। या मेळाव्यात उद्योगातून आत्मविश्वासाकडे या धोरणानुसार उद्योग क्षेत्रातील विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले। प्रथम सत्रात उद्योग मैत्रींच्या संपादक सारिका भोईटे यांनी महिला उद्योजिका संधी आणि आव्हान, तर वरुण ॲग्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक यांनी यशस्वी महिला उद्योजक कसे व्हावे या संदर्भात आपले अनुभव कथन केले। मराठा उद्योजक विकास तर्फे आज जो महिला उद्योजिकेचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये अनेक महिलांना कसा उद्योग करावा याच्याविषयी जे नितीनजी ठाकरेंनी जे प्रोग्राम अरेंज केला आणि आमच्यासारख्या उद्योजिकांना बोलवलं, त्यामुळे अनेक महिलांना त्याचा अनुभव पण आला कसा बिझनेस करायचा आणि त्या खूप प्रमाणामध्ये बिझनेस करण्यासाठी पुढे येतील हे आपण होप्स करूया। थँक्यू। बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय। सामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे आणि सामान्य माणसातनं उद्योजक घडवले पाहिजेत असं उद्दिष्ट आणि मार्गदर्शन सोबत घेऊन आज साजरा झाला जागतिक महिला दिन आणि तो आयोजक केला गेला। आदर्श म्हणून काम करणारे मराठा समाजाची सगळी माणसं इकडे आलीत आणि त्यांनी हा कार्यक्रम केला। त्यामध्ये महिला विंगनी हा खास करून कार्यक्रम घेतला। मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं। च्या संदर्भात मी हे सांगू शकेल की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे करणं खूप गरजेचं आहे। टाइम टेबल ठेवणं, नियोजन ठेवणं आणि स्वतःकडे लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे। त्याच्याने पुढे जाऊन आयुष्य तुमचं लाईफ खूप सोपं होईल। म्हणून प्लीज मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मला महिलांना एवढाच संदेश द्यावासा वाटतो की अधिकाधिक महिलांनी उद्योग क्षेत्रात यावं आणि आपलं प्रभावी योगदान द्यावं। सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला प्रभावी काम करत आहे, परंतु उद्योग क्षेत्रात त्यांचं काम तितकंसं प्रभावी दिसत नाही। उद्योग मैत्रीण या व्यासपीठाच्या माध्यमातून गेली 18 वर्ष आमचा हाच प्रयास आहे की अधिकाधिक महिला उद्योजिका कशा घडल्या जातील। तर मी महिलांना सांगेन की या व्यासपीठाचा जरूर लाभ घ्यावा। हा जो मराठा उद्योजक मेळा आहे त्यासाठी आमचे कोर टीम अहोरात्र यासाठी झटली। कसा मेळावा व्यवस्थित सुसूत्रपणे करावे, कुठलेही व्यक्ती इथे आणावे आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या कोर टीम पुरुष यांचा खूप पाठिंबा लागला। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्ही काय करू शकता। आम्हाला लेडीजला पुढे केलं, त्यांनी पुढे न येता आम्हाला प्रत्यक्ष सगळ्या लेडीजला पुढे केला आणि हा मेळावा पूर्ण करायची जबाबदारी दिली। थँक्स फॉर ऑल मराठा सदस्य। दुसऱ्या सत्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायातील संधी या विषयावर नाशिक जिल्हा महिला बचत गटाच्या अध्यक्ष डॉक्टर अश्विनी बोरस्ते, तर समारोपाच्या सत्रात महिलांचे आरोग्य आणि जागरूकता तसेच जीवनशैली, स्वच्छता, लसीकरण या विषयावर डॉक्टर रीता पाटील यांनी प्रबोधन केले। यावेळी उपस्थित सर्व सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला। बक्षीस म्हणून प्रायोजक कलासाई पैठणी येवला, मायरा आणि लोकजागर यांच्याकडून 3 पैठण्या देण्यात आल्या। विविध प्रकारांच्या बक्षिसांची लयलूट यावेळेस करण्यात आली। या मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदार।